CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। आमदार श्वेता महाले व शिवराज पाटील यांच्यावर विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही विश्वास। अनेक पदाधिकारी भाजपामध्ये। मागील काही काळामध्ये विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते आमदार श्वेता महाले पाटील व शिवराज दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये डेरेदाखल झाले आहेत। विशेष म्हणजे आता या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षातील म्हणजेच काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना देखील आमदार श्वेता महाले पाटील यांची विकास कामे साथ घालत असून शहराचा सर्वांगीण विकास आमदार श्वेता महाले पाटीलच करू शकतात असा विश्वास त्यांना वाटू लागल्याने अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करते झाले आहे। स्थानिक गोरक्षणवाडी, इंदिरानगर तसेच ग्रामीण भागातील युवकांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला। या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये शहर व तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केलाय। CCN न्यूज, राजेश खरात, चिखली, बुलढाणा। शेख नईम, शेख अयूब, शेख सलीम, शेख शमसू, शेख उबैद भाई, मोहम्मद राहिल,
मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्या पक्षप्रवेश सोहळ्यात सन्माननीय मनसुख साहेब उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने काही मान्यवर मंडळी आहेत. आदरणीय ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. त्यांची प्रातिनिधिक नावं वाटतो. त्यांनी या ठिकाणी गौतम पवार, सुनील पवार, आदिनाथ सरदार यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्ता विकासकर्मी सर्वपक्षीय सर्वसामान्य आदरणीय शोभाताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे. जनता पक्षामध्ये प्रगत झाला त्यांना पुढे सुद्धा भारतभर मान्यवरांच्या वतीने सूचना दिल्या आहेत. पक्षाचा उभार आपल्या घरामध्ये आपण ठेवायचा आहे. विधानसभा मतदारसंघाचा विकासकर्मी आदरणीय शोभाताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षामध्ये बहुत लेट हो गया हमारा, लेकिन वो सोच समझ के हम लोग ये फैसला लिए, क्योंकि 4 सालों से जो हम ताई के विकास काम देख रहे हैं चिखली तालुके में, मुझे ऐसा लगता कि शायद ही 70 सालों में इसके पहले कोई विधानसभा में इतना काम हुए होंगे 4-5 सालों में। इतने विकास काम ताई ने किए, और अभी 1 साल बाकी है, होना तो बहुत से काम है। तो हम ये विश्वास जो ताई के विकास काम देखकर और पिछले कंपैरिजन करें और आज का कंपैरिजन करें तो ये देखकर हमारे को ताई पे भरोसा बैठा कि भाई नहीं तो हमारे लोगों को मुस्लिम समाज में भारतीय जनता पार्टी में जाना बोलने के बाद में बहुत लोग ये करते कि नहीं भाई ये पक्ष में नहीं जाने, लेकिन ऐसा कुछ नहीं है। जब हम लोग भारत में रह रहे, हमारे को विकास के साथ में चलना है, अगर समाज का भी विकास करना है और अपने देश का भी विकास करना है, हमने फैसला लिए। दूसरी सांडू में दरगाह के वास्ते सभा मंडप के लिए 15 लाख रुपए ताई ने दिए। सहलाली संस्थान के लिए 50 लाख रुपए ताई ने दिए। मुस्लिम जो अपने एरिया है इनके रास्ते सौंदर्यीकरण के लिए ताई ने 5 कोटी रुपए लिए का निधि अभी तक के दिए हैं। ये मेरे जो नजर में है मैंने ये बताया, बाकी तो बहुत से काम अपने तालुका प्लेस पे हुए। तो ये सब देखे बाद में ऐसा लगा कि नहीं भाई अपन बहुत दूर चल रहे हैं, बहुत पीछे चल रहे हैं। अगर काम कराना है तो विकास के साथ जुड़ना पड़ेगा, जो कि हमारे नेता आदरणीय विकास केंद्र शिवताई महाले पाटिल है, इनके साथ में चलना ही मैंने उचित समझा। और हमारे जो सलाह लिए लोगों से सबका कहना है कि नहीं भाई हम ताई के साथ में जुड़ेंगे। एक आमदार 288 आमदारांमध्ये आपल्या ताई
त्या दृष्टीने सगळ्यात आघाडीवर आहे। या चिखली मतदारसंघाचा एकच ध्यास घेऊन मैदानात उतरलेल्या श्वेताताई या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे लोक बारामतीचं उदाहरण देतात आणि या बारामतीचा विकास कसा झाला यावर सतत चर्चा करतात। आणि केवळ ताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उपमुख्यमंत्र्याचे सुविधा सहाय्यक विद्याधरजी माने साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या ताईच्या माध्यमातून या ठिकाणी विकास निधी मिळत आहे आणि म्हणून त्यांच्या विकास कामावर प्रेरित होऊन आज चिखली मतदारसंघामध्ये ग्रामीण विभागाचे असो शहराचे असो जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। श्वेताताई तुम आगे बढ़ो, श्वेताताई तुम आगे बढ़ो, वंदे वंदे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदे आमदार श्वेताताई महाले पाटील, चिखली शहराचे अध्यक्ष आदरणीय दादा, तालुका अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर PD राजपूत साहेब, रामदास भाऊ, आज चिखली शहरामध्ये मागच्या अनेक कालखंडापासून ज्याप्रमाणे विकास योजनांचे उद्घाटन होत आहे त्यापेक्षा अधिक पक्षप्रवेशाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। याचाच अर्थ असा आहे की लोकांना आता लक्षात आलेले आहे का ताईशिवाय या मतदारसंघामध्ये पर्याय नाही। विदर्भातून एकमेव महिला आमदार असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चिखलीचा एवढा विकास निधी आजपर्यंत कुठे आलेला नाही याची नोंद सुद्धा महाराष्ट्र राज्यात होत आहे। हे फक्त ताईच्या नेतृत्वात होत आहे आणि त्याच विश्वासावर तुम्ही विश्वास करून आज इतके लोक ताईच्या नेतृत्वात पक्षात येत आहे। मी नईम भाई यांना ग्वाही देतो की तुमच्यासोबत आलेले सर्व युवकांचे मान्यवर मंडळींना योग्य न्याय या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा करतो। ज्या जोशाने तुम्ही आज पक्षात आले त्याच जोशाने तुम्हाला पुढे काम करावे लागेल। आपण आलो, ताईनं सत्कार केला, कार्यक्रम झाला होऊन चालणार नाही। ज्या ज्या भागात आपण आहोत त्या भागात आपण रात्र दिवस एक करायचे, त्या ठिकाणी समस्या काय आहे, लोकांच्या अडीअडचणी काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण दररोज प्रत्येकाने ताईच्या संपर्कात राहायचं म्हणजे आपण रुटीन एकदम व्यवस्थित राहील। सर्वांना आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। माजी नगरसेवक कलीमभाई, त्यांचे बंधू नईम पहलवान, कासिम पठाण आणि धोत्रा नाईकचे सरपंच, अजून 2 गावाचे सरपंच, त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात अगोदर नईमभाई आणि कासिमभाई सरपंचासोबत आलेल्या लोकांचा, भारतीय किरी नाईकचे सरपंच यांचा सगळ्यांचा सर्वात अगोदर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला म्हणून त्यांचा स्वागत करतो। दरवेळेस मी मराठीमध्ये भाषण करतो पण आज हिंदीमध्ये बोलणार काऊन का मुस्लिम लोकांचा आज प्रवेश झालेला आहे। ताई, जैसा नईम भाई ने बोले कि आप लेट आए, नईम भाई बाकी आप लेट आए बाकी थेट आए। आपका एरिया एक बंधन एरिया था, एक बंधन करे हुआ एरिया जैसा रहता है, बारामती का जो खेल रहता है कि नहीं, वैसा बंधन करे हुआ एरिया रहता। तो वैसा कांग्रेस ने वो एरिया को बंधन करके रखी थी कि यहाँ के कोई भी लोगों ने भारतीय जनता पार्टी या विकास करने वालों के साथ में जुड़ना नहीं। बाकी मैं नईम भाई और कासिम पठाण के साथ में जो भी लोग यहाँ आए, ताई मैं उनकी दाद दूंगा। वो एरिया से कांग्रेस छोड़कर भाजपा में आने वाले आप कार्यकर्ते नहीं, आप भारतीय जनता पार्टी के पहलवान है। आज से आप भारतीय जनता पार्टी के लंगोट बने हुए पहलवान है, जिनको तुम सबको नईम भाई और कासिम भाई के साथ में रहकर आपको अपनी ताकत दिखलाना है गोरक्षणवाड़ी इंदिरा नगर के ऊपर कि हम भी कुछ करके दिखला सकते हैं। आप इतने लोग नहीं, मुझे मालूम है एक बार इंदिरा नगर के वासी एक बार ठान लेते तो दिमाग में रखने के बाद में गरीब आदमियों का जरूर है, बाकी ईमानदार है। एक बार निर्णय ले लिए तो ताई का साथ छोड़ेंगे नहीं। और मैं आप लोगों को बोलना चाहता, नहीं मैंने कुछ बातें
क्योंकि आज उनकी शोभत है, जैसा उनको भारतीय जनता पार्टी के कुछ काम मालूम पड़े तो बहुत अच्छे अंदाज में, एकदम अच्छे अंदाज में, समझदारी से उन्होंने भारतीय जनता पार्टी और श्वेताताई ने क्या काम करे ये आप लोगों के सामने रखे। बाकी ऐसे बहुत से काम है नहीं भाई, धार के अंदर शादी करना है। श्वेताताई महाले पाटिल जिस दिन से राजकारण में आए उन्होंने कभी भी पार्शलिटी नहीं करे, हिंदू मुस्लिम बौद्ध क्रिश्चियन ईसाई ऐसा कोई जात का विषय उस दिन से मैंने उनके मुंह से क्या उनके फैमिली से नहीं कहीं पर भी यह बात सुनी हुई नहीं। और देश के पंतप्रधान ये बोलते अपने, मैं मुस्लिम समाज के हाथ में जो कांग्रेस, मुझे बोलना चाहिए कुछ बातें, जो कांग्रेस ने अभी तक मुस्लिम लोगों को क्या काम के लिए रखा, कहीं टप्पर चुन लो, कहीं फूका पंडित भेज दो, कहीं मिस्त्री के हाथ के चले नीचे चले जाओ, कभी मुस्लिम के बच्चों को सिखाने की सोचे नहीं। क्योंकि मुस्लिम का बच्चा यदि सीखेगा तो कल वो अधिकारी बनेगा। तो कांग्रेस को कभी भी बैलेंसिंग वोट रखना थे बौद्ध और मुस्लिम समझ के, तो वो लोगों को कैसा दबाया जाए, उनको सामने आएंगे तो होशियार होंगे। जैसा नहीं भाई कासिम भाई, अभी बहुत से लोग होशियार हो रहे, पढ़ लिख कर होशियार हो रहे, उनको लग रहा देश में क्या हो रहा। तो देश के पंतप्रधान है वो एक हाथ में कुरान देखते मुस्लिम के बच्चे के हाथ में और दूसरे हाथ में लैपटॉप देखना चाहते हैं। ये कांग्रेस तो भाई एक हाथ में पंगा पंडित है, एक हाथ में भगवान की दुकान, बरोबर है कि नहीं। तो ये कांग्रेस को हम लोग उसकी जगह बिताना है। जो 70 साल मुसलमानों को गुमराह किया, 70 साल मुसलमानों को अपने घर और गली से बाहर नहीं निकलन दिया, वही कांग्रेस को हम लोग वापस करते आणि त्यांना ग्वाही देते की जो विश्वास घेऊन तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहात त्या विश्वासाला कुठेही तडा लागणार नाही, ही जबाबदारी मंचावरती बसलेल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी असणार आहे। ही बघा मोदी साहेबांची गॅरंटीवाली गाडी आहे, दिल्लीवरून ही गाडी निघालेली आहे आणि आज चिखली तालुक्यातल्या चिखली विधानसभेतल्या गाव गाड्या वस्ती वार्डापर्यंत ही मोदीची गॅरंटीवाली गाडी त्या ठिकाणी आलेली आहे। आणि ही जी मोदी साहेबांची गॅरंटीची गाडी आहे ही कधीही खाली हात येत नाही, काही ना काही विकास निधी घेऊन त्या ठिकाणी मोदी साहेबांची गॅरंटी प्रत्येक गावामध्ये येते। आज ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झाला अशा आपल्या किन्ही नाईकच्या सरपंच सौभाग्यवती वैशालीताई राहुल पैठणे यांचा किस्सा मी तुम्हाला आवर्जून सांगते। जेव्हा मोदी साहेबांची ही विकासाची जी गाडी आहे, विकासाचा हा रथ आहे, हा रथ जेव्हा त्यांच्या गावामध्ये आम्ही नेला होता किंवा त्याच्या गावामध्ये हा रथ जेव्हा आला होता आणि हा रथ त्या गावामध्ये गेल्यानंतर हा रथ खाली हात त्या ठिकाणी गेला नव्हता, विविध अशा विकास कामं घेऊन त्या ठिकाणी मोदी साहेबांचा हा विकास रथ गेला। जल जीवनच्या माध्यमातून आम्ही त्या गावामध्ये त्या गावातल्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या वर्षानुवर्ष डोक्यावरती हांडे वाहत होत्या, त्यांच्या डोक्यावरचा हांडा काढण्याचं काम केलं। गावामध्ये घरकुलाचे काही विषय होते, त्या घरकुलाच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम केलं। गावामध्ये बऱ्याचशा महिला बचत गटाचं काम करतात, त्या बचत गटाच्या महिलांना त्या ठिकाणी 1,20,000 रुपयांची मदत त्या गावामध्ये आम्ही केली। 25 पंथाच्या माध्यमातून गावामध्ये अंतर्गत रस्ते केले, जिथे सभा मंडप लागत होते त्या ठिकाणी सभा मंडप केले। आज राहुल भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आम्ही कोणीही म्हटलं नाही की राहुल भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्या, परंतु राहुल भाऊंनी पाहिलं जे त्यांचं दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचंच दैवत आहे। या भारताला कॉन्स्टिट्यूशन जर कोणी दिलं असेल तर ते कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ध्येयावरती आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करत आहोत, परंतु दुर्दैवानं सांगावं असं वाटतं मुस्लिम समाजाबरोबर रमेश भाई खाली अपना मुस्लिम समाज को चूतिया नहीं बनाया, दलित समाज को भी कांग्रेस ने आज तक खाली चूतिया बनाया है। फक्त आणि फक्त त्यांच्या मताचा वापर त्या ठिकाणी घेतला। आपण बघतो की काँग्रेसचा उमेदवार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम हे बिलकुल पक्केच असे समजले जातात आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना कुठलाही उमेदवार असू दे तो असं समजतो की बाबा या लोकांचं काम करो का नाही करो हे लोक कुठेही जाणार नाही। वास्तविक पाहता हे जे आमचे पैठणी भाऊ आहेत त्या गावामध्ये बराचसा मागासवर्गीय समाज आहे, आपला दलित समाज आहे। तसंच आपल्या भागातील
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.